शिवाजी महाराज की जय जय भवानी। जय शिवाजी। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। एकनाथजी शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथजी शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सर्वात मोठी बातमी पंढरपुरातून समोर येतेय। सोलापूरच्या राजकारणात मोठा धमाका झाला असून पंढरपुरात महायुती आणि विशेषतः शिवसेना शिंदे गटानं विरोधकांचे धाबे दणानून सोडले। शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे आणि लक्ष्मी टाकळीचे उपसरपंच संजय साठे यांच्या उपस्थितीत पंढरपुरात इन्कमिंगचा धडाका पाहायला मिळाला। ही साधीसुधी गळती नाही तर हा मनसे, राष्ट्रवादी आणि भालके गटाला बसलेला एक जबरदस्त आणि मोठा धक्का मानला जातोय। पंढरपूर तालुक्यात आता धनुष्य बाणाची ताकद दुपटीनं वाढली आहे। मनसे वाहतूक सेनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष लखन घाडगे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय। भालके गटाचे खंदे समर्थक सोमनाथ घाडगे यांनीही भगवा हाती धरलाय, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका संघटक कुसुमताई गोडसे यांनीही घड्याळाची साथ सोडून शिवसेनेचं शिवबंधन बांधलंय। एवढ्यावरच हे थांबत नाही, तर आदिनाथ महाराज, लताताई वेता आणि श्वेता गोडसे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केलाय। या पक्षप्रवेशामुळे पंढरपूरच्या राजकीय समीकरणात मोठी उलथापालथ झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विकास कामांचा धडाका आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही हा निर्णय घेतलाय, अशा शब्दात या पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत। शिवसेना शिंदे गटानं पंढरपूर तालुक्यात आपली ताकद झपाट्यानं वाढवायला सुरुवात केली असून आता आगामी काळात याचे काय पडसाद उमटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रथमतः सर्वांना त्या ठिकाणी जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका वाहतूक सेनेचे तालुका प्रमुख आपले लखनजी घाडगे साहेब, त्याचबरोबर आमच्या गोडशेताई आणि सर्व महिला मंडळ आज एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचारावरती आणि कामावरती प्रेरित होऊन आज शिवसेना पक्षाचा धनुष्यबाण त्या ठिकाणी हातामध्ये घेऊन इथून पुढच्या काळामध्ये शिवसेना पक्षाचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्याची भूमिका घेऊन आज त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला आहे। त्यांचं मी त्या ठिकाणी प्रथमतः शिवसेना पक्षाच्या वतीनं सोलापूर लोकसभा संपर्क या नात्यानं त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना त्यांच्या पुढील कार्यकालासाठी त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि असाच शिवसेनेचा धनुष्यबाण आणि एकनाथजी शिंदेसाहेबांचे विचार त्या ठिकाणी सर्वसामान्यापर्यंत पोचवून त्या ठिकाणी सर्वसामान्यांना त्या ठिकाणी जे काही आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून जेवढी सेवा काम करता येईल, शासकीय योजना असतील त्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोचविण्याची भूमिका इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी घ्यावी आणि त्यांना त्या कामामध्ये चांगल्या पद्धतीनं यश यावं, त्यांच्या हातून चांगलं काम घडावं अशा त्यांना मी त्या शुभेच्छा देतो। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये वाहतूक सेना म्हणून पंढरपूर तालुका अध्यक्षाचं काम करत होतो, पण त्याच्यामध्ये आपल्याला काम पटलं नाही, काम योग्य वाटलं नाही, म्हणून मला एकनाथजी शिंदे साहेबांचे विचार चांगले योग्य आवडले आणि म्हणून मी आज नानाशी संपर्क करून मी आज एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे। गटामधून काम करत होते आणि शरद पवार गटामधून मला काही काम योग्य वाटलं नाही, म्हणून मी तिथून आपला इकडं प्रवेश करायचा निर्णय घेतला आणि मला जे काय असेल ते शिंदे साहेबांच्या पक्षामधून काम करायची माझी इच्छा आहे आणि मला पुढं यांचं कार्य वाढवायचं आहे आणि महिला आघाडीमधून माझा विजय करायचा आहे। हीच माझी इच्छा आहे की बाबा मला यातूनच सहकार्य मिळावा आणि आशीर्वादित मी व्हावं, एवढीच माझी इच्छा आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।